नमस्कार, जे के किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण गाजराचा हलवा बनवणार आहे। बघू शकता अशा प्रकारे आपण कढईतच हा गाजराचा हलवा बनवणार आहे आणि यासाठी आपल्याला गाजर लागेल आणि ही जी गाजर आहे ती आपण अशी त्याची साल काढून घेणार आहे आणि त्याची जी मागची बाजू आहे ती कापून घेणार आहे। कापून घेतल्यानंतर ना आपण ही जे आहे या गाजराचे दोन भाग करून आपण किसणीने ती जी गाजर आहे ती अशी किसून घेणार आहेत। किसणीने चांगली अशी आपण अशी किसून घेणार आहे। बघू शकता अशा प्रकारे आपण ही किसून घ्यायची आहे आणि हा जो गाजराचा हलवा आहे हा झटपट असा तयार होतो आणि जास्त वेळ लागत नाही। यासाठी आपल्याला काही कुकर लावण्याची वगैरे काही गरज नाही आहे। आपण हा कढईतच बनवणार आहे। अशी सर्व गाजर जी आहे ती सर्व मी अशी किसून घेतली आहेत, बघू शकता तुम्ही। आणि आता जे आपण कढई गरम करायला ठेवायची आहे। कढई गरम केल्यानंतर आपण त्यामध्ये थोडंसं तूप घालणार आहे। 1 ते 2 चमचे मी यामध्ये तूप घातली आहे। त्यानंतर ना आपण जो गाजर जे किसलेला आहे ते गाजर आपण यामध्ये घालणार आहे आणि हे जे परतून घेणार आहे आपण या तुपामध्ये ते गाजर किसलेले जे गाजर आहेत ते परतून घेणार आहेत। बघू शकता अशा प्रकारे आपण हे चांगलं असं परतून घ्यायचं आहे। गाजर जे आहे ते असं चांगलं परतून झाल्यानंतर ना आपण यामध्ये दूध घालणार आहे। आपण यामध्ये 1 कप भर मी यामध्ये दूध घातलंय। बघू शकता आपला जेवढा गाजर आहे ते गाजर पूर्ण त्यामध्ये बुडेल या पद्धतीने आपण यामध्ये दूध घातलंय आणि हे जे आहे आपण 5 ते 10 मिनिटं चांगलं असं शिजून देणार आहे दुधामध्ये। आपलं जे हे गाजर आहे ते असं दुधामध्ये शिजलंय आणि हे शिजल्यानंतर ना आपण यामध्ये वेलची पावडर घातली आहे आणि नंतर ना 1 कप भर मी यामध्ये अर्धा कप साखर घातली आहे आणि आपण आता ही साखर जी आहे या साखरेचं सुद्धा यामध्ये पाणी होणार आहे, म्हणजे अजून आपला जे गाजर किसलेलं आपण हे अजून यामध्ये शिजून जाईल। बघू शकता आपलं हे साखरेचं सुद्धा कसं पाणी झालंय आणि यामध्ये मी 1 चमचा खवा घातलाय। नाही जरी खवा घातला तरी चालेल, तुमच्याकडे उपलब्ध जर नसेल तर नाही घातला तरी चालेल। थोडीशी मिल्क पावडरचा सुद्धा तुम्ही यामध्ये वापर करू शकता, पण खव्याने त्याची टेस्ट छान येते। त्यासाठी मी यामध्ये 1 मोठा चमचा खवा घातला आहे आणि खवा सुद्धा आपण यामध्ये मिक्स करून घेणार आहे। वरून आपण परत थोडंसं असं तूप घातलं आहे। आता आपण चांगला असा हा परतून द्यायचा आहे आणि यानंतर ना आपण यामध्ये जी ड्रायफ्रूट आहे ती मी टाकली यामध्ये। काजू, बदाम आणि पिस्ता सुद्धा मी यामध्ये घातलाय। हे सर्व असं परतून घेतलंय आणि आपला हा जो गाजराचा हलवा आहे हा तयार झाला आहे। ही रेसिपी तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि झटपट तयार झाला आहे, जास्त वेळ सुद्धा लागलेला नाही। बघू शकता खूप छान असा आपला हा गाजराचा हलवा तयार झाला आहे आणि हा जो आहे हा आपला झटपट तयार झाला आहे, त्यामुळे करायला सुद्धा जास्त वेळ लागलेला नाही आहे। बघू शकता कसा झाला आहे आणि किती छान दिसतोय। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ बघितला याबद्दल धन्यवाद।